लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आउट झालेला आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय की मनस्विनी आपणच तेजस्विनी असल्याचं नाटक आता करत आहे आणि या नाटकाचा पर्दाफाश होण्याची वेळ मात्र आता आलेली आहे। ज्या वेळेला खरी तेजस्विनी आता इकडे येणार, कारण मनस्विनीला असं वाटतंय की आपल्याला कोणी हरवूच शकत नाहीये, आपण आता जिंकणारच, फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत। काहीही झालं तरी आपल्याला कोणीही हरवू शकत नाहीये, हाच तिचा जो काही माज आहे तोच माज आता तिला घेऊन डुबणार आहे आणि तोच माज आता तिला या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकवणार आहे की खऱ्या तेजस्विनीच्या एंट्रीला तिचे आता पूर्णपणे धाबे दणाणलेत। आता खऱ्या तेजस्विनीची एंट्री कशी झाली, खऱ्या तेजस्विनीने एंट्री घेताच कशा पद्धतीने कोर्टामध्ये सगळं सत्य समोर आले, सगळं सविस्तरपणे पाहू। आपण पाहतोय की सखीने इकडे आता खूप मोठा डाव रचला। इकडे आता सखी सांगायला लागते की तू न हे घड्याळ घाल आणि त्यानंतर तुम्ही आता तिच्या समोर जा। तिच्या समोर गेल्यावरती मग आता लगेचच ती जे काही बोलेल ते रेकॉर्डिंग करा। पण आपण पाहिले की या दोघींच्या वरची निघालेली आहे ती म्हणजे आता इकडे स्वतः आता मनस्विनी, आणि मनस्विनीने गेम आता एका क्षणात उलटा पलटलेला आहे। मनस्विनी आता सगळं बोलते, म्हणजे आता मी स्वतः मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही आहे, सखी काहीही करू शकत नाहीये, सखी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून ही आता प्रॉपर्टी हिसकावून घेऊ शकत नाहीये, हे सगळं ती आता बोलत आहे। पण त्याच वेळेला आता इकडे ज्या वेळेला इकडे ह्या सगळेजण बोलत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मनस्विनी सांगत आहे झालं रेकॉर्ड, म्हणजे आता माझं बोलणं रेकॉर्ड करायला तुला सखीने सांगितलं होतं ना, असं म्हणत ती आता तिचं घड्याळ काढून घेते। घड्याळ काढून घेतल्यावरती मग आता ती सांगायला लागते, मला माहिती होतं ही मनस्विनीला हरवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, तुम्ही आता उलटा माझ्यासोबत गेम करताय, उलटा गेम करून आता मला अडकवण्याचा प्रयत्न करताय ना, अजिबात नाहीये, माझा उलटा गेम आता तुम्ही करू शकतच नाहीयात, कारण आता मी या सगळ्यामध्ये इतकी हुशार आहे ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आता तुला सोडणारच नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मग ती सांगते दे घड्याळ। इकडे आता मोठाच गेम आता इकडे मनस्विनीने उलटा केलेला आहे आणि त्याच वेळेला आपण आता पाहतो की सखीच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाहीये। सखी आता विचार करते काय करू, म्हणजे या मनस्विनीला मला आता इकडे धडा शिकवता येईल, असा सखी विचार करत असतानाच मग आता मनस्विनी तिला सांगायला लागते, कोर्टामध्ये भेटू तुम्हाला, मी तुला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता इकडे ही सुवर्णा म्हणजे ही ते पाटील ही काहीही करू शकणार नाहीये, ही सुवर्णा पूर्णपणे आता बेकार आहे, बेकार, हिच्या बाबतीत काहीही करायचं म्हटलं ना तरी सुद्धा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला आता मदतच करू शकणार नाहीये, कितीही काही म्हटलंस ना तरी सुद्धा ही सुवर्णा निकामी आहे, म्हणूनच तर शोपीस सारखी तिकडे पडलेली असते ना, असं म्हणत तिने आता इकडे झटकले। आता सखीला काय करावं कळत नाहीये। त्याच वेळेला आपण आता पाहतोय की इकडे तेजस्विनीची एंट्री होताना तेजस्विनी बऱ्यापैकी बरी झालेली आहे आणि त्यानंतर ती आता इकडे विचार करते की नाही, माझ्या सखीला माझी 100% गरज असणार आहे आणि त्यासाठी मला आता जायलाच पाहिजे। आणि ती आता निघालेली आहे, पण तिच्या अंगामध्ये त्राण नाहीये आणि तिला या सगळ्यामध्ये अजूनही उठताना सुद्धा आता त्रास होतोय। आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती विचार करते की नाही, पण तरी सुद्धा मला माझ्या लेकीसाठी जायलाच पाहिजे आणि ती निघालेली आहे। इकडे तोपर्यंत मनस्विनीने हा डाव उलटवून लावल्यावरती इकडे आता कान्हा आणि सखी यांची भेट। इकडे तोपर्यंत मग आता इकडे काकाला गौतमला संशय आलाय की पुरुषोत्तम आणि आता वहिनी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि त्यातच त्याला समजलंय की आता इकडे सरकारचे प्रॉपर्टीचे पेपर हरवलेले आहेत आणि याचाच कोर्टामध्ये उपयोग आपल्याला करून घेता येईल, म्हणून तो त्या दोघांकडे आलेला आहे। आणि दोघांकडे येऊन आता तो म्हणतोय, बोला काय झालंय, प्रॉपर्टीचे पेपर आता तुम्हीच घेतलेत का, खरं सांगा। यावरती मला समजलंय प्रॉपर्टीचे पेपर हरवलेत, कसं समजलं, काय समजलं हे आता विचारू नका, पण मला सत्य समजलेलं आहे। आणि असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, हो खरं सांगायचं तर आता म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर या बॉटलमध्ये आम्ही लपवून ठेवले होते,
ज्या दिवशी ते पेपर आता म्हणजे पूजा रूममधून बाहेर आले आणि त्यानंतर ते पेपर आम्ही आता इकडे बॉटलमध्ये लपवले. बॉटलमध्ये लपवून आता त्यानंतर आम्ही इकडे ती बॉटल सेफ ठिकाणी ठेवली होती. पण काय माहीत नाही आहे बॉटलमधून पेपर गायब कसे झाले आणि कुणी केले. यावरती गौतम म्हणतो, अच्छा बॉटलमध्ये पेपर होते का? मग चिंता करू नकोस, कदाचित या सगळ्यामध्ये जर हे पेपर गायब करणारी दुसरी तिसरी कोणी नाही आहे, ती वेदू असेल. ते पेपर कुठेही जाणार नाही आहेत. ते पेपर सेफ ठिकाणी आता इकडे सखी आणि कानाकडे जातील. पुरुषोत्तम म्हणतो, खरंच मला नव्हतं माहिती, पण नक्की कन्फर्म करून घे ना की आता हे सगळं वेदूनेच केलेलं आहे ते. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काळजी करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता इकडे फोन लावतो. तो म्हणजे सगळ्यात पहिले कबीरला, आणि कबीर आपल्याला नक्कीच सांगेल की वेदू त्याच्याकडे पोहोचलेली असेल तर. असं म्हणत लगेचच गौतम काका कबीरला आता कॉल करतो आणि कबीरला कॉल करून त्याला आता विचारायला लागतो की नक्की तुला सापडलेत का पेपर ते. त्यावेळेस सखी आणि कान्हा एकत्र असताना काकाचा फोन आलाय आणि काका आता सांगायला लागतात, काय रे तेजूने तुला प्रॉपर्टीचे पेपर दिलेत का? यावरती कबीर म्हणतो, हो माझ्या हातामध्ये पेपर आहेत आणि काही काळजी करू नका. आता ही सरकार आपला काही गेम बदलू शकत नाहीये. तितक्यात सखी तिकडे आले आणि सखी सांगायला लागते, कान्हा तिने आता माझा एक डाव तर फेल केलेला आहे. आणि त्यावरती कान्हा म्हणतो, ते तर ती करणारच होती. सरकार काही इतकी मूर्ख नाहीये की आता तू तिला रेकॉर्ड करून घेशील आणि ते रेकॉर्डिंग तू आता कोर्टात सादर करशील. मुळातच ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करण्यासाठी आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करण्यासाठी आता म्हणजे केलंच ना तरीही काही उपयोग नव्हता. कारण आता या सगळ्यामध्ये ती सरकार आहे ना, ती सरकार कधीही अडकणारच नाही. कारण आता स्वतः दिलेलं स्टेटमेंट हे आता तुम्ही AI वरून करून घेतलेत, अजून काय घेतलेत असं सुद्धा होऊ शकतं ना. आणि म्हणूनच माझ्या हातात एक नाही तर 2 पुरावे लागलेत. सखी तुला उद्या मी खूप मोठं सरप्राईज देणार आहे. त्यावरती तो सांगायला लागतो, सगळ्यात म्हणजे वेदूने मोठं काम केलंय. तुला माहिती आहे का, प्रॉपर्टीचे पेपर आता पुरुषोत्तम काका आणि काकू या दोघांनी प्रॉपर्टीचे पेपर आता मिळवले. पण त्यांना ते लपवताना सरकारला संशय असेल म्हणून त्यांनी ते बॉटलमध्ये लपवले. बॉटलमध्ये लपवल्यावरती त्या बॉटलमधले पेपर काढून वेदूने माझ्याकडे आणून दिलेत. आणि यावरती सखी आता खूपच खुश झाले. खरंच ते पेपर सापडलेत. यावरती ती म्हणते, दे ते पेपर, मी आत्ताच्या आत्ता वकिलांच्या हातात देते. यावरती तो म्हणतो, नाही आत्ता सध्या तरी मी तुला पेपर ते देऊ शकत नाहीये. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा आपण आता ते डायरेक्ट कोर्टात सादर करू इतकंच नाहीये. मी कोर्टात तुला दुसरा सरप्राईज देणार आहे. सखी आता खूपच खुश झाले. उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप खास आहे. तोपर्यंत उद्या कोर्टामध्ये आपण आता भेटू असं म्हणत कान्हा आता सखीला इकडे दाभाडे काकूंच्या इथे म्हणजे आता ती त्यांच्या घरी ड्रॉप करतो. आणि उद्या कोर्टामध्ये तू तयारीनिशी ये. सरकारचं भांड काहीही झालं तरी आता फुटणार म्हणजे फुटणार. सरकारला या सगळ्यामध्ये आता असा काही धडा मिळणार आहे ना की सरकार कोणत्याही बाबतीमध्ये आता वाचू शकणार नाहीये. उद्याचा दिवस इकडे उद्याची कोर्टाची हिअरिंग आहे आणि त्याच वेळेला मनस्विनी विचार करते, सखी तुझी एक गोष्ट माझ्याकडे अशी आहे ना की त्यानंतर उद्या आता कोर्टामध्ये तू काहीच करू शकणार नाहीयेस. तू सिद्धच करू शकणार नाहीयेस की मी आता मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. ती आता ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे. तिला आता 100% असं वाटते की ही आपल्याला कधीच म्हणजे ही आपल्याला कधीच अडकवू शकणार नाहीये. काय करणार आहे ही आपलं? पण तिला माहीत नाही आहे की आता कान्हा असे काही 2 पुरावे कोर्टामध्ये आणणार आहे की त्यानंतर मनस्विनीचे धाबे आता दणाणणार आहेत. ती आता ते पेपर घेते, आपल्या वकिलाला कॉल करते आणि उद्याचा काय डावपेच खेळायचा ते आता ती सगळ्यांना सांगते. पण तिला माहीत नाही हा डावपेच तिच्याच अंगाशी अशा पद्धतीने येणार आणि याच डावपेचमध्ये ती आता अशी काही अडकणार. बरं, हे सगळं होत असता कोर्टातला दिवस उजाडलाय. कोर्टातला दिवस उजाडल्यावरती मात्र आता इकडे मनस्विनीचे धाबे दणाणलेत आणि मनस्विनीकडे प्रॉपर्टीच्या पेपरची मागणी करण्यात आली. पण मनस्विनीकडे हे प्रॉपर्टीचे पेपरच नाही आहेत आणि तितक्यात एंट्री झाली ती म्हणजे तेजस्विनीची. आदल्याच रात्री आता इकडे कान्हाला तेजस्विनी रस्त्यावरती पडलेली भेटलेली आहे आणि कान्हा तिला घरी घेऊन येलाय. काहीही करून डॉक्टरांकडून उपाय करून तिला बरं करत दुसऱ्या दिवशी आता कान्हाने आणलेलं आहे ते म्हणजे इकडे आता कोर्टामध्ये कान्हा तिला घेऊन आलाय आणि खरी तेजस्विनी आणि मनस्विनी यांच्यामधला भेद ओळखायला
फार काही करायला लागलेलं नाहीये. फिंगरप्रिंटवरून सगळं समजलेलं आहे. इथेच आता मनस्विनीचे धाबे दणाणलेत आणि खरी तेजस्विनी समोर आलेली आहे. कान्हा, सखी आणि तेजस्विनी या सगळे कोर्टामध्ये येताच मनस्विनीचे सगळे डावपेच हाणून पडलेले आहेत आणि मनस्विनी पुन्हा एकदा थोबाडावरती आपटलेली आहे. कोणत्याही बाबतीत तिला आता या सगळ्यामध्ये वाचण्यासाठी मार्ग नाहीये. आता या सगळ्यामध्ये मनस्विनीला अडकवण्यामध्ये कान्हा आणि सखी यशस्वी झालेले आहेत.